बोलू ना लोक फोटो काढतात आणि तुमचं एवढं मोठं मंडळ असून सुद्धा लोक म्हणतात फक्त डॉक्टर मोजवलंय मी. आमच्या मंडळाला शहरात नंबर 1चं बक्षीस मिळणार. नंबर 1चं बक्षीस मिळणार म्हणे. अरे सर्वात मोठा गोंधळ केला याचं बक्षीस मिळवतो मला कळलं का? जरा थांबा. ओळखलत का मला? मी बाळ गंगाधर टिळक. माझ्या लेकरांनो, मी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो सामाजिक एकतेसाठी आणि लोकजागृतीसाठी, स्वराज्यासाठी. आणि आज पाहतोय तर काय, तुम्ही लोकांनी या उत्सवाचं स्वरूपच बदलून टाकलंय. भक्तीपेक्षा डीजे, श्रद्धेपेक्षा दंगल, सामाजिक कार्यापेक्षा दिखाऊपणा, गडकिल्ले संवर्धनापेक्षा स्पर्धा मोठी झाली आहे. जिथून स्वराज्याची हाक आली, जिथे बलिदानं झाली, ते गडकिल्ले ढासळायला लागले आहेत. सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे. जातीय तेढ निर्माण झाली आहे. पूर्वी गणेशोत्सवातून लोक एकत्रित येत विचारांची देवाणघेवाण करीत, सामाजिक प्रश्न सोडवत, समाजातील वंचित घटकांना मदत करत. परंतु आजच्या काळात असा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतच नाही. आजच्या गणेशोत्सवाला प्रतिष्ठा, पैसा, हव्यास आणि भक्का याच्यामुळे मर्यादा आल्या आहेत. एकमेकांमध्ये एकजूट आणि सामंजस्य राहिले नाही. आज प्रत्येक गल्लीबोळात मंडळं स्थापन झाली आहेत. पूर्वी गणेशोत्सवात भक्ती आणि सामाजिकतेला महत्व होते, पण आता फक्त सजावटीला, पैशाला आणि स्पर्धेला महत्व आले आहे. आता लोकांमध्ये एकत्र येण्याऐवजी दुरावा निर्माण झाला आहे. आज मंडळांमध्ये आरती, कीर्तनं, व्याख्यानं आणि भजनं होत नाहीत, तर चित्रपटांची गाणी वाजवली जातात. मंडळातील तरुण कार्यकर्ते मिरवणुका काढून डीजेवर धांगडधिंगा घालतात. आता परिस्थिती बदलायला हवी. गणेशोत्सव भक्तिभावाने, एकतेने, पर्यावरणाचा विचार करून ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण होऊ न देता निसर्गाचा विचार करून साजरा करायला हवा. मूळ उद्देशाप्रमाणे गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. बघा, जमतंय का? विचार करा. बाप्पा, तुझ्या नावाखाली भक्त विसरून दंगल केली. सॉरी बाप्पा. हो बाप्पा, डीजे वाढवला पण श्रद्धा आमची हरवली. सॉरी बाप्पा. आजपासून उत्सव धिंगाण्याचा नाही, भक्तीचा असेल. हो बाप्पा, गडकिल्ल्यांची सेवा, महाराजांचं आणि टिळकांचं स्वप्न हेच आमचं ध्येय असेल. छत्रपती शिवाजी महाराज